जेव्हा तुम्हाला वाटतं तुमची लाईफ पूर्णपणे झंड झाली आणि त्याला एक रिस्टार्टची गरज आहे, त्यावर बेस्ट पर्याय असतो ते म्हणजे फिरायला जाणं. आता फिरण्यासाठी लागते गाडी, गाडीसाठी लागतं पेट्रोल. तर जसं गाडीसाठी पेट्रोल इम्पॉर्टंट आहे, तसंच माझ्या आयुष्यासाठी माझे ओल्ड फ्रेंड्स इम्पॉर्टंट आहे. मग काय, मी घेतलं त्यांना आणि आम्ही निघालो फिरायला. आता आम्ही चाललोय धुळे सोलापूर हायवेनी. ज्यांना कोणाला नेचर आवडतं, पावसात फिरायला आवडतं, त्यांनी इथे नक्की व्हिजिट केलं पाहिजे. आणि आता आज आम्ही चाललोय एक अशा डेस्टिनेशनला जे आमचं एक सुकूनवालं डेस्टिनेशन आहे. ही आहे आशू, ही आहे सेजल आणि मी आहे आचल. नमस्कार, छत्रपती संभाजीनगर. आज आम्ही चाललोय एक अशा मंदिरला जे आपल्या सिटीतलं सगळ्यात सुंदर आणि शांत आणि तितकाच मोठा मंदिर आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी या मंदिरची लोकेशन आणि सगळे फुटेजेस यामध्ये ऍड करणार आहे. मग काय, तिथे पोहोचतात सगळ्यात आधी आम्ही आमचे तोंड रंगवून घेतो ह्या रंगबिरंगी टिक्क्यांनी, जे की प्रोबॅबली 1 घंटा पण टिकत नाही, पण फ्लेक्स मारायला फोटोज व्हिडिओसाठी आम्ही नक्कीच लावतो. मग खाली गेले, मी दर्शन केलं महादेवांचं. आणि ही आहे ती या मंदिरातली सगळ्यात मोठी शिवलिंग. हे आपल्या सिटीत इतकी मोठी शिवलिंग तुम्हाला दुसऱ्या कोणत्याच मंदिरामध्ये बघायला भेटणार नाही जे इथे आहे. आणि इथे येऊन इतकं सुकून भेटतं ना, ट्रस्ट मी, यू विल नॉट रिग्रेट कमिंग हिअर. त्यासोबतच तुम्ही गणपती, विठ्ठल रुक्मिणी आणि साईबाबाचे दर्शन पण इथे घेऊ शकता. इतकं सुंदर मंदिर आहे ना, तुम्हाला नक्की आवडणार आहे. ज्या दिवशी मी गेले इथे ब्लड कॅम्प चालू होतं, म्हणजे ब्लड डोनेशन कॅम्प. मग मी माझ्या मैत्रिणीला म्हणलं, बाबा द्या इथे थोडंसं ब्लड, लोकांची हेल्प होईल. ते म्हणता आम्ही इतक्या 0 फिगरमध्ये की आम्हालाच लोकांच्या ब्लडची गरज असेल, सो आम्ही नाही देऊ शकत. मग आम्ही प्लॅन ड्रॉप केला, तिथून निघालो आणि आता आम्ही चाललोय माझ्या कॉलेजला. माझं कॉलेज एक अशा लोकेशनला आहे ना, जिथं ना माणसांची जात काही बघायला नाही भेटत. त्या कॉलेजला मी जाते. तर तुम्ही रस्ताच बघू शकताय किती भंगार आहे. आणि या भंगार रस्त्यावरून मी माझ्या मंजिलला, माझं करिअर घडवायला म्हणजे मंगलदीप इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेजला चालली आहे. आता फायनली मी तिथे पोहोचत आहे. ह्या खुरतुड्या खरदड्या रस्त्यावर, वॉट एव्हर जे काही रस्ता असेल ना, सरसराट फरफराटवाला, ह्या रस्त्यांना क्रॉस करत मी फायनली आता माझ्या लोकेशनला पोहोचली आहे, जिथं म्हणजेच माझ्या कॉलेजला. जसं मी कॉलेजला एंटर केलं, गाडी पार्क केली आणि स्वतःचा अवतार नीट केला, कारण धुळीने पूर्ण मेकअप झाला होता. त्याला ओरिजिनल मेकअपमध्ये चेंज केलं, कारण माझी लिव्हिंग लेजंड अपूर्वा मखिजाचा फेमस डायलॉग आहे, जगा या लाईफ कितनी भी झंडो बकचोदी नहीं रुकनी चाहिए. म्हणून मी स्वतःला आवरलं आणि फायनली आता मी कॉलेजमध्ये चालली आहे. म्हणजे मी इथे ब्लॉग करत होती, पण ते ऑडिओ इथं मॅच नाही होते, सो मी ह्याला व्हॉइस ओव्हरच करते पूर्ण आणि माझा ओरिजिनल व्हिडिओ ऑफ करते, आय मीन व्हॉइस ऑफ करते. आता हा आहे माझं कॉलेज, जिथे एक स्विमिंग पूल सुद्धा आहे. तुमच्या कॉलेजला आहे का स्विमिंग पूल? मला कमेंट करून नक्की सांगा. आमच्या कॉलेजला खड्डे, स्विमिंग पूल सगळं आहे, फक्त कामाच्या गोष्टी नाही आहेत. मग कॉलेजचे सगळे काम आवरले आणि मी बाहेर आले. तिथं मला भेटले माझे जुने फ्रेंड्स, जे की माझे डिप्लोमाचे क्लासमेट्स पण आहे. मस्त त्यांच्यासोबत एन्जॉय केलं. मग बघा ही सेजल काय करत होती. खरं भाई माझे मित्रमैत्रिणी कुठे घेऊन जाण्या लायकीचे नाही आहे, पण ठीक आहे, इतके तर आहे की मी त्यांना व्लॉगमध्ये इन्क्लूड करू शकते. मग सगळ्यांना बाय म्हणत मी घरी निघाले. घरी म्हणजे मला ऑफिसला जायचं होतं. आणि माझी लाईफ आणि माझं स्ट्रगल भयानक चालू आहे, पण ठीक आहे, इट्स ओके. त्याच्यावर बेस्ट पर्याय होता हा नेचर, कारण रिटर्न येताना इतका सुंदर व्ह्यू झाला होता ना, मस्त पावसाचं वातावरण झालं होतं. पाऊस काही पडला नाही, पण नेचर खूप भारी होतं. मग काय, ते आहे ना काहीतरी, एक गाडी 3 दोस्त और ये सुंदरसा नेचर, बस तसंच सीन आमचं होतं. आता माझ्या हाताची हालत तुम्ही बघू शकताय. दिस स्ट्रगल वॉज रिअल. आणि इतक्या फ्रस्ट्रेटेड डे नंतर मी ऑफिसला रिटर्न आली. माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. बाय.